सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम नवीन, हटके आणि खूपच टेस्टी असा स्नॅक्स रेसिपी. हे स्नॅक्स बाहेरून क्रिस्पी, क्रंची आणि आतून सॉफ्ट पनीर स्टफिंगने भरलेला आहे. संध्याकाळच्या चहासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी हा एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एक वाटी भरून खूप बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतली आहे. यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं हाताने एकदा मिक्स करून घेऊ. यामुळे कांदा मोकळा होऊन त्यामधून पाणी हे सुटणार. कांदा असा मोकळा तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा धने पावडर, 1 चमचा चिल्ली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर घालायचा आहे, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 वाटी भरून बेसन घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत. आता हे सगळं मिश्रण हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स करून घेताना लगेच यामध्ये पाणी घालू नका, कारण कांद्यामध्ये आधीच पाणी असते. एकदा हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं आहे. जास्त पाणी घालू नका. आपल्याला याचं स्टफिंगला कोटिंग करायचं आहे, त्यामुळे मिश्रण जास्त पातळ नको तर थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण हे इतकं घट्ट आणि अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला स्टफिंगला कोटिंग हे करता आला पाहिजे. तर असं मिश्रण हे तयार करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण स्टफिंग हे तयार करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटीपर्यंत किसलेला गाजर घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून टाकायचा आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर, 200 ग्रामपर्यंत पनीर घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण जे पनीर वापरलेलं आहे ते पनीर आपण घरीच तयार केलेलं पनीर आहे, कारण घरात 1 लिटर दूध हे खराब झालं होतं. ते फेकून न देता त्यापासून आपण पनीर तयार करून अशा प्रकारे स्नॅक्स हे तयार करून घेत आहोत. तर इथे स्टफिंग हे बनवून तयार झालेलं आहे. तयार केलेले स्टफिंगचे हाताने सिलेंडर शेपमध्ये रोल तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सगळे पीसेस लहान आकारामध्ये आणि एकसारखे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे स्टफिंग पीसेस हे तयार करून घ्यायचं आहे. तर असं तयार करून घेतल्यानंतर कांद्याचे लेयर्स लावून कोटिंग करून घेणार आहोत. सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण हातावरती ठेवायचं आहे. आता यावरती स्टफिंग ठेवून त्याला कांद्याचं लेयर्स लावूया. हलक्या हाताने प्रेस करा, म्हणजे कोटिंग नीट बसते. तर अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण यावरती लावत सगळ्या बाजूंनी चांगल्या प्रकारे कव्हर करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला कोटिंग हे करून घ्यायचं आहे. असं तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे तळून घेणार आहोत. हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल हे मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल हे मध्यम गरम झाल्यावर एक एक करून स्नॅक्स हे तेलात सोडायचं आहे. एकाच वेळी जास्त स्नॅक्स हे तळून घेऊ नका. हे तळून घेताना गॅसची आच कमी ते मध्यम ठेवायचा आहे. तेलात सोडल्यानंतर लगेच पलटवू नका. थोडंसं कलर चेंज झाल्यावर पलटवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी एकसारखं असं कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. सोनेरी रंग आल्यानंतर आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे स्नॅक्स तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेच तळले जातात. तर याच पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत. तर हे तळून घेताना गॅसची आच कमी ते मध्यमच ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे सगळे स्नॅक्स आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर हे स्नॅक्स तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून हे स्नॅक्स तयार होतात. तर गरमागरम हे स्नॅक्स टोमॅटो केचपसोबत सर्व करायचं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.